नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आज मी धन्याची पावडर आणि जिऱ्याची पावडर करायला घेतली आहे। ती तुम्हाला दाखवत आहे, तुमच्याशी शेअर करत आहे। ती काय एकदम सोपी असते। धने भाजायचे, जिरं भाजायचं आणि पावडर करायची। पण त्याच्यामध्ये मी एक गोष्ट घालते, धने भाजत आल्यावर ती घालणार आहे। अजून मी धने आत्ताशी भाजायला सुरुवात केलेली आहे। गॅस बारीक ठेवलेला आहे। आता मी गॅस थोडा मीडियम करणार आहे। आता ही धना जिरा पावडर मी घरीच करते, बाजारातून आणत नाही। आता हे धने भाजायला येतील, एक 5 मिनिटं ह्याला लागतील। काय घालणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला नक्की कळेल। याच्यामध्ये सुद्धा एक 2-3 टिप मी सांगणार आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-3 टिप सांगतच असते, पण तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितलात तरच तुम्हाला कळेल की माझ्याकडे काय काय टिप मी सांगितल्या। माझ्याकडे भरपूर टिप आहे। आता धना जिरा पावडर हा काय व्हिडिओ करण्याचा नाही आहे, पण मला असं वाटलं तुमच्याबरोबर शेअर करूया। तुम्ही नुसतेच धने भाजत असणार आणि जिरा भाजत असणार आणि पावडर करून ठेवत असणार, पण मी ह्याच्यात एक गोष्ट घालणार आहे। ती काय घालणार आहे ती आता आपण बघूया। धने थोडेसे भाजायला अजून हवे आहेत। त्याचा चटचट आवाज आला की मग मी तुम्हाला काय घालणार आहे ते दाखवते। आता हे धने भाजत आलेले आहेत, याचा सुवास आपल्याला इथे येतो। तुम्ही नुसते धने भाजून जर पावडर करत असाल तर ह्या माझ्या पद्धतीने ही पावडर करून पहा। आता ही जास्ती टिकणारी नाही आहे, एक साधारण 1 महिना ही पावडर टिकते, कारण आपण सगळ्यातच धना जिरा पावडर घालतो म्हणून। आता ह्याच्यात मी घालणार आहे ते मीठ घालणार आहे। हे पहा, मीठ घालून घेणार आहे आणि या दोन्ही पावडरी वेगळ्या करायच्या आहेत। धन्याची पण आणि जिऱ्याची पण एकत्र करायची नाही आहे, कारण आपल्याला कधी कधी जिरं पावडर फक्त लागते, धना पावडर लागत नाही। तुम्हाला आवाज ऐकायला येतो आहे का बघा। हा असा आवाज ऐकायला येतो। आता मीठ घातल्याने काय होतं, एकदम छान होते ही पावडर आणि टिकतेही चांगली। आणि नुसती जरी तुम्हाला कशावर धन्याची पावडर घालायची असेल तर त्याला चव येत नाही, पण मग ह्या मिठामुळे त्याला चव येते। धने चाळून घ्यायचे आहेत, हे मात्र लक्षात ठेवा। हा एकदम साधा सोपा व्हिडिओ मी असाच टाकला आहे, असाच शेअर करत आहे तुमच्यासोबत। तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आता हे धने होत आले आहेत, एका ताटात आपण गार करायला ठेवूया आणि बघूया। जिरं घेऊया। जिरं मग असंच भाजायचं आहे, त्याच्यात पण आपल्याला मीठच घालायचं आहे। गॅस मी बंद केलेला आहे। आता या गरम कढईमध्ये काहीच ठेवायचं नाही आहे। जोपर्यंत कढई थोडी गरम आहे तिथपर्यंत आपण हे धने हलवत राहायचं आहे। एक 2-3 मिनिटं हलवून झाले की मग आपण ताटात काढून घेऊया। कढई गरम आहे तोपर्यंतच आपण जिरंही भाजून घेऊया। धना जिरा पावडर ही मी घरी करते, त्यामुळे तुम्हाला ही मी आत्ता दाखवलेली आहे। मीठ घातल्याने काय होतं, तुम्ही स्वतः करून बघा आणि त्याची चव पण बघा पदार्थाला। फक्त पदार्थात घालताना आपण धन्याला आणि जिऱ्याला मीठ घातलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे। मीठ जास्ती नाही आहे, पण तरी पण थोड्या प्रमाणात मिठाची चव उतरते, म्हणून तेवढं लक्षात ठेवून पदार्थाला मीठ घालायचं आहे। तुमच्याकडे खडे मीठ असेल, खडे मीठ घातलं तरी पण चालेल। आता मी हे खडे मीठच बारीक केलेलं आहे मिक्सरला। आता हे आपण ताटात काढून घेऊया धने आणि गार झाल्यावर त्याची पावडर करूया आणि मग बघूया धना पावडर। नमस्कार, आपण आता जिरं भाजायला घेतलेलं आहे। धने आपण एका ताटात काढून ठेवले गार करायला। आता हे जिरं घेतलेलं आहे, जिरं पण चाळून घ्यायचं आहे, धने पण चाळून घ्यायचे आहे। धना जिरा पावडर मी नेहमी घरीच करत असते, तुम्ही घरीच करत असाल। नुसतं भाजून मिक्सरला लावायचं, खरं त्याच्यात काहीच कौशल्य नाही आहे, पण ह्याच्यामध्ये मी एक पदार्थ घालते, त्याच्यामुळे माझी धना जिरा पावडर पण छान होते। आता हे जिरं आहे, मी साठवणीतलं जिरं घेते, म्हणजे जास्त जिरं घेते।
त्याचे कारण जिरा पावडर, धना पावडर, मिरचीचं तिखट, हळद हे पदार्थ माझे विकले जातात, त्याच्यामुळे मी हे जास्ती घेते. तर आता हे जिरं आहे हे मी उन्हात ठेवणार, ह्याला 7 उन्हं दाखवणार, धन्यांना पण 7 उन्हं दाखवणार. आणि हे जर का तुम्ही अगदी थोडंसं जरी आणलं आणि असं भाजून ठेवलं ना नुसतं तरी पण छान राहतं. धनेसुद्धा तुमचा हिरवा कलर राहत नाही, पण भाजून ठेवलेले धने चांगले राहतात, अळी होत नाही. आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया. जिरंही आपलं भाजत आलेलं आहे. खडे मीठ आहे, खडे मीठ मी बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये. खडे मीठ घातलं तरीही चालतं. आता ही जिरं पावडर वेगळी ठेवायची, धना पावडर वेगळी ठेवायची, कारण कधी कधी आपल्याला जिरं पावडर लागते. आता आम्ही बटाट्याचं डांगर करतो त्याला आम्हाला जिरं पावडर लागते, मग तेव्हा धन्याची पावडर मिक्स असलेली पावडर वापरता येत नाही, म्हणून या दोन्ही पावडरी वेगळ्या ठेवणार. अशा बनवल्या धना जिरा पावडर. आता ह्या काही जास्ती घालणार नाही, ही 1 महिना मला पुरते. आता हे जिरं आहे हे अर्धा किलो आहे, धने अर्धा किलोपेक्षा थोडे जास्ती आहेत. आता हे मापात काही मी घेतलेलं नाही आहे, हे तुम्ही पण अंदाजाने घेऊन भाजून असं 1 चमचा मीठ घालून करून ठेवू शकता. करून तर बघा एकदा. आता ही नुसती जिरा पावडर तुम्ही कशा फळांवर वगैरे जरी भुरभरवलीत ना तरी त्याला चव छान येते. नुसत्या जिरा पावडरला, धना पावडरला चव येत नाही, मिठामुळे त्या दोन्ही पावडरींना छान चव येते. आता हे जिरं पण भाजून झालेलं आहे, त्याचाही आवाज येतो आपल्याला आणि इथे फार मोठा सुवास येतो. जिऱ्याचा सुवास वेगळा येतो, धन्याचा सुवास वेगळा येतो. या रीतीने आपलं जिरंही भाजून झालेलं आहे. मीठ घालताना तुम्हाला दाखवलेलं आहे, 1 ते सव्वा चमचाच मीठ घालायचं आहे, कारण जिरं हे साधारण अर्धा किलो आहे. म्हणून तुम्ही जिरं जर का जास्ती घेतलं तर मिठाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं. धने जास्ती घेतले तर तेव्हाही मिठाचं प्रमाण वाढवा. आता ह्या अशा पावडरी तुम्ही करून पहा आणि मग कॉमेंट्समध्ये नक्की कळवायला विसरू नका की ह्या पावडरी कशा लागल्या तुम्हाला. कधी कधी नुसत्या फळांवर टाकून जरी तुम्ही खाल्ल्यात तरीही छान लागतात. आता हे जिरं आपण गरम कढईत ठेवायचं नाही आहे, आता हे पण एका ताटात काढून घ्यायचं आहे. आता याची खूण म्हणजे आपल्याला हे जे आपण ढवळतोय, हलवतोय ते हलकं लागतं. दुसरी खूण म्हणजे त्याचा सुवास घरभर पसरतो. आणि तिसरी खूण म्हणजे त्याच्या बुडाला ते चटचट वाजायला लागतं. आता हे आपण एका ताटात काढून घेऊया आणि मग गार झाल्यावर मिक्सरला लावूया आणि पाहूया धना जिरा पावडर. पण त्या एकत्र नाहीत, वेगवेगळी. धन्याची पावडर वेगळी, जिऱ्याची पावडर वेगळी. हे पहा, एका ताटामध्ये मी जिरं ठेवलं आहे, आता दुसऱ्या ताटलीमध्ये धने ठेवले आहेत. आता हे दोन्ही थंड होऊ द्या आणि मग बघूया धना जिरा पावडर. आपण धना जिरा पावडर पण बघत आहोत. धने भाजून घेतले होते, ते थंड झालेले आहेत. आता त्याची ही पावडर मी मिक्सरला करून घेतलेली आहे, चाळलेली नाही आहे. ही फक्त मिक्सरवरचीच पावडर तुम्हाला दाखवत आहे. ही धन्याची पावडर आहे, ही जिऱ्याची पावडर आहे. जिरंही भाजून घेतलेलं होतं, थंड झाल्यावर मी मिक्सरला लावलं. त्याची ही पावडर खूप सुंदर झालेली आहे. ही पहा एकदम सुंदर बारीक झालेली आहे. धन्याची पावडर पण एकदम छान झालेली आहे. आता ही पिवळी दिसत नाही आहे, ह्याच्यात जर का तुम्हाला हळद घातली तुम्ही तर ती पिवळी दिसेल, किंवा कच्चे धने दळले तरीसुद्धा पिवळी दिसेल. पण कच्चे धने दळू नका, त्या धन्याच्या पावडरला अजिबात सुवास चांगला येत नाही. धने भाजायचे, जिरं भाजायचे आणि मगच पावडर बनवायची. माझी विक्रीची पावडर नाही तुम्हाला दाखवलेली, ती खूप मोठ्या प्रमाणावर असते, ती तुम्हाला परत कधीतरी मी दाखवू शकते. आता ही धना जिरा पावडर जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे.